धुले महानगर पालिका चुनाव की राजनीति अब गर्माती नजर आ रही है। महाविकास आघाड़ी की एकता के बावजूद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार गुट ने ये चुनाव अपनी ताकत पर लड़ने का फैसला किया है। राष्ट्रवादी गुट ने 74 सीटों के लिए 220 इच्छुक उम्मीदवारों के आवेदन प्राप्त किए हैं। जल्द ही उम्मीदवारों के नामों की घोषणा भी की जाएगी। तसं तर धुळे महानगरपालिकेचे जेवढे 74 जागा आहेत त्या 74 जागांवर पूर्णपणे स्वबळावर लढण्याची आमची पूर्वीपासूनच तयारी आहे आणि नंतरच्या काळात आमच्या ज्या वरिष्ठांचा एक धोरण होता की आपण महायुती म्हणून लढवायची, परंतु आता 4 दिवसापूर्वी सुद्धा आमचे जे इथले समन्वयक आहेत माजी मंत्री अनिलदादा पाटील साहेब हे पण आले होते आणि त्यांनी पण मला वाटतं त्यांच्याशी काहीतरी त्यांचं बोलणं झालेलं आहे, पण अजूनपर्यंत भाजपाकडून किंवा इतर कुठल्या पक्षाकडून आम्हाला कुठलाच प्रतिसाद मिळालेला नाही आणि आमची पूर्ण 74 जागा लढण्याची तयारी आहे। आता शेवटचा जे निर्णय आहे जे आमचे वरिष्ठ मंडळी ते घेतील। साधारणतः किती उमेदवार आपल्याकडे आतापर्यंत इच्छुक आहेत? मुलाखती कशा सुरू झाल्या आहेत? काय नेमकं चित्र आहे? आतापर्यंत 240 उमेदवारीसाठी अर्जांची मागणी आमच्याकडे करण्यात आलेली आहे आणि त्या लोकांनी आमच्याकडे फॉर्मसुद्धा भरून दिलेले आहे आणि एक 2 दिवसानंतर आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू वगैरे मुलाखती घेऊन आणि पुढची रणनीती ठरवणार। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, धुळे।